वॅक्सिनेट करणं. कृती आराखडा आपला चर्चा केल्याप्रमाणे विविध प्रशिक्षणामध्ये काय काय मुद्दे घेणार. वॅक्सिन ही जी आहे ती रिकॉन्स्टिट्यूट करावा लागतो डायग्रोइडसोबत. एकदा रिकॉन्स्टिट्यूट केली की 4 तासापर्यंत वापरता येते. पेटके होणे तर ॲनाफायलॅक्सिस रिॲक्शन होते. मेडिकल ऑफिसर आहे, TSO आहे, त्यांना सूचना दिलेली आहे आणि तात्काळ त्याला रिपोर्टिंग करायला सांगितलं. ॲड्रेनालिनचे जे डोजेस आहेत माहिती दिलेली आहे म्हणून की आपल्याला कॅम्पेन राबवायचं आहे. सध्या काढलेलं आहे म्हणून वेगवेगळ्या आश्रमशाळा अनुदानित येणार आणि तर आपलं जिल्ह्याचं 39% काम झालेलं आहे म्हणून. वेगवेगळे ब्लॉकनी आहे. तर हे MR1 आपण आतापर्यंत सर्व डोजेस ज्या बालकाला मिळाले त्याला संपूर्ण संरक्षित बालक म्हणतो. 1.5 वर्षाचा 60 to 24 months. म्हणजे अर्लियर आम्हाला सांगितलं होतं की इरेस्पेक्टिव्ह ऑफ डोजेस त्यांना देऊन टाका. येस मॅम, तशाच सूचना दिलेल्या म्हणून. तर 5 ते 15 मध्ये जेवढे काही आहेत नाही मॅडम. ते काही जिल्ह्यामध्ये जसं मी उदाहरण दिलं म्हणून जळगावमध्ये तर ते हायली कॉन्टॅजियस आहे म्हणून. एका मुलाला झाला की ते पूर्ण लास्ट इयर पण झालं म्हणा. तो सगळ्यांना की टार्गेट आताच्या 15 दिवसाच्या कमी आहे. 100% टार्गेट आपल्याला अचीव करायचे की रेसिडेन्शियल जे स्कूल्स आहात आपले समाज कल्याणचे असेल किंवा प्रकल्प अधिकारी IPDPची असेल, महिला बाल कल्याणचे असतात. बाहेर पण आहे ना, सिटीमध्ये पण आहे आणि बाहेर आहे. ठीक आहे, सगळे THO तर याच्या मॉनिटरिंग करायची आहे आणि 100% करायची आहे. फक्त जो MR1 MR2 आहे त्याच्या पण दर महिन्याचं आपलं टार्गेट अचीव झालं पाहिजे. सिम्टमबद्दल आपली काही चांगली काही व्हिडिओ करता आला किंवा तुमच्याकडे असेल तर ते सर्क्युलेट केली ना फील्डवर तो फिर चांगला राहील. कारण लोकांना कळतच नाही की काय सिम्टम जो तुम्ही मला सांगितलं ना, 1 मिनिटाची व्हिडिओ की हा सिम्टम आहे मला मी निजवलेला आहे. तर तसा रुरल एरियाचे लोकांपर्यंत व्हिडिओ वगैरे प्रसार प्रसिद्धी करायला आपल्यासाठी हेल्पफुल होईल. हे बघा ऑलरेडी काही माहिती लोकल केली पाहिजे मला. Yes ma'am. Only you can tell the symptoms and just सगळे THOsला ते प्रसिद्धी द्यायची आपल्याला. वन मोर थिंग मॅम, आपल्याकडे तर त्याच्यामध्ये PSC RH आणि सर्व अभाव संस्थेमध्ये स्पेशलिस्ट कॅम्प होणार. तो पण ग्रामीण भागात सुरू होतो. पावसामुळे